बांधकाम कामगारांकरता अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। बांधकाम कामगारांना घरगुती भांड्यांचा जो 30 भांड्यांचा संच दिला जातो त्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोफत घरगुती भांड्यांचा संच वाटप केला जातो आणि याच कार्यक्रमासाठी देशभरात सुमारे 5 लाख भांड्यांच्या संचाला मंजुरी मिळाली होती। मात्र काही कारणास्तव या कार्यक्रमाला तात्पुरतं थांबवण्यात आलेलं होतं। आता एक नवीन जी.आर. आलेला आहे आणि त्यानुसार भांड्यांच्या संचामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये काही नवीन भांडे जे आहे ते समाविष्ट करण्यात आलेले आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पुन्हा एकदा नवीन नोंदणी सुरू झालेली आहे आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या भांड्यांच्या संचाकरता अर्ज सादर करू शकता। तर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा सादर करायचा, कोणत्या वेबसाईटवर सादर करायचा, अपॉइंटमेंट कशी घ्यायची आणि तुम्हाला कुठे जायचं आहे भांड्यांचा संच मिळवण्यासाठी, सर्व काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया की अर्ज कसा करायचा। अर्ज सादर करण्याकरता तुम्हाला hikit.mahabowc.in/अपॉइंटमेंट या वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही या अगोदर जर अपॉइंटमेंट घेतली असेल तर ते देखील इथे तुम्ही रिप्रिंट करू शकता। आणि जर तुम्हाला नवीन अपॉइंटमेंट घेण्याकरता इथे तुमचा नोंदणीकृत क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे, बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक इथे टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनवरती क्लिक करून तुमच्या नंबरवरती एक OTP पाठवला जाईल जो की तुम्ही बांधकाम रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला होता त्या नंबरवरती। तो OTP इथे टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे ओपन होईल, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती हे ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुमचा बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन नंबर, दिनांक, तुमचं नाव, तुमचं आधार कार्ड, सर्व काही इन्फॉर्मेशन तुमचा इथे पाहायला मिळणार आहे। त्यानंतर सर्व इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर तुम्हाला इथे तुमची अपॉइंटमेंट जी आहे ते घ्यायची आहे। तर तुमच्या तालुक्यामध्ये जिथे कॅम्प चालू असेल ते ऑप्शन इथून सिलेक्ट करायचं आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी इथे कॅम्प चालू असेल त्या त्या ठिकाणचं इथे लिस्टमध्ये तुम्हाला नाव पाहायला मिळेल। तर इथून तुम्हाला तुमच्या जवळपासच्या कॅम्प जिथे असेल ते ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक अपॉइंटमेंट डेट विचारेल, तर अपॉइंटमेंट डेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक कॅलेंडर ओपन होईल आणि ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळपासची जे डेट असेल ते इथे दाखवल्या जाईल। रेड कलरमध्ये जे डेट आहे ते म्हणजे या डेटला कोणीही अपॉइंटमेंट घेऊ शकत नाही आणि त्यानंतर तुम्हाला 1 बाय 1 सिलेक्ट करायचं आहे। डेट से चेक करून बघायचं आहे। येलो कलरमध्ये जे डेट दाखवत असतात त्या देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ग्रीन कलरमध्ये तुम्ही जर तुमच्यासमोर दाखवत असेल तर त्या देखील अपॉइंटमेंट डेट अवेलेबल आहे असं तिथे दाखवल्या जाते। जर एखादी तुम्ही डेट बघा इथे आपण सिलेक्ट करत आहात तर इथे बघा आपण 28 तारीख जे आहे ते सिलेक्ट केलेले आहे आणि या डेटवरती कुठलाही स्लॉट अवेलेबल नाही, तर अशा प्रकारचा जो मेसेज आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। जर स्लॉट अवेलेबल असेल तर तुम्ही डायरेक्टली अपॉइंटमेंट प्रिंट करू शकता। तर बघा आपण परत दुसरी एक डेट सिलेक्ट केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा स्लॉट अवेलेबल नाही। त्यानंतर आपण परत एकदा दुसरी तारीख घेऊन बघूया। तर बघा इथे मी 29 तारीख जी आहे ते घेऊन बघितलेली आहे आणि यावर जर अपॉइंटमेंट अवेलेबल असेल तर अपॉइंटमेंट प्रिंट केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारची अपॉइंटमेंट पाहायला मिळेल, म्हणजे या तारखेला तुम्हाला ही अपॉइंटमेंट मिळालेली आहे। त्यानंतर इथे तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन या फॉर्ममध्ये पाहायला मिळेल आणि तुम्हाला कुठे जायचं आहे, शिबिराचा पत्ता सुद्धा येथेच पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे अपॉइंटमेंट आहे ते घ्यायची आहे आणि दिलेल्या अपॉइंटमेंटवर तुम्हाला त्या शिबिराचा जो पत्ता दिलेला आहे त्यावरती जाऊन तुमचा भांड्याचा संच हा घ्यायचा आहे। आणि तुमच्या जिल्ह्यात जर कुठे शिबिर अवेलेबल नसेल तर तुम्ही जेव्हा इथे शिबिर निवडा अशा प्रकारच्या ऑप्शनवरती क्लिक करता त्यानंतर तुम्हाला कुठलेही ऑप्शन इथे पाहायला मिळत नाही। म्हणजे तुमच्या जिल्ह्यात जर शिबिर अवेलेबल असेल आणि सुरू असेल तर त्या ठिकाणचा तुम्हाला इथे जे नाव आहे म्हणजे जे गावाचे नाव आहे ते पाहायला मिळेल आणि नसेल तर कुठल्याही प्रकारचं इथे तुम्हाला गावाचं जे नाव आहे ते दिसणार नाही। म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं
जेव्हा सुरू होईल तुम्हाला वारंवार चेक करत राहायचं आहे आणि तुम्हाला जर इथे सुरू दिसेल तर त्यावेळी तुम्हाला तुमच्या भांड्यांच्या संचाकरता अपॉइंटमेंट घेऊन घ्यायची आहे.